नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. यावेळी राज्यात होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरते. तुम्ही म्हणाल की अवघ्या 17 जागांची तर निवडणूक, त्यातही विधान परिषदेची, ती कशी काय अतिमहत्त्वाची? तर सांगते. महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात 2 मोठे राजकीय भूकंप आलेले आपण पाहिलेत. पहिला 2019 साली जेव्हा महाविकास आघाडीचा जन्म झाला, कट्टर वैचारिक विरोधक असलेले काँग्रेस शिवसेना एकत्र आले. आणि दुसरा भूकंप 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, शिवसेनेवरती ताबा मिळवला आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. अर्थातच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. खरं तर या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी होती राजकीय विचारसरणी. 2019ला कट्टर वैचारिक विरोधक एकत्र आले, तर 2022 साली कट्टर वैचारिक मित्र पुन्हा एकत्र आले. पुढे त्यांच्या सोबतीला अजित पवारांची राष्ट्रवादीही आली. पण कसं आहे ना, जेव्हा सत्तेत वाटेकरी वाढतात तेव्हा मित्रांमध्येही संघर्ष अटळच असतो. 2019 साली सरकार बनवणाऱ्या महाविकास आघाडीतही 3 पक्ष होते, जे आताही आहेत, आणि आता महायुतीतही 3 पक्ष आहेत. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत 2 संघर्ष हल्ली ठरलेलेच असतात. पहिला जागा वाटपाचा आणि दुसरा बंडखोरीचा. आणि जेव्हा जागा कमी असतात तेव्हा हे संघर्ष आणखीन तापतात. अगदी हेच चित्र आत्ताही राज्यात दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये तर महागोंधळ पाहायला मिळतोय, कारण 17 पैकी 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारच नसणार आहेत. अहिल्यानगर आणि नाशकामध्ये महाविकास आघाडीने उमेदवार दिलाच नव्हता. त्यातच सोलापूरच्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि यवतमाळच्या काँग्रेस उमेदवारानं अर्जच मागे घेतला. त्यामुळे या 4ही ठिकाणी महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष लागलंय. अर्थात खरा ड्रामा रंगलेला आहे तो महायुतीतच. इथे भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 ठिकाणी लढतीये. पण या 17 जागांपैकी 15 ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरीही झाली आहे. ही बंडखोरी मोडीत काढण्यासाठी भाजपचे संकटमोचक आणि शिवसेनेचे संकटमोचक यांचे महाराष्ट्र दौरे सध्या सुरू आहेत. तर तिकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बंडखोर उमेदवारांना मुंबईमध्ये बैठकीला बोलवलं. गेल्या 24 तासांमध्ये काही बंडखोरांना शांत करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश मिळालं. पण ठिकाणी मात्र अजूनही दमछाक सुरू आहे आणि त्यासाठी डेडलाईन असणार आहे ती उद्याची. आता कदाचित सगळ्या बंडोबांना शांत करण्यात दोन्ही आघाड्यांना यश येईलही. पण बंडखोरीच्या घटनांमुळे महायुतीत सुरू असलेल्या संघर्षावरती आम्ही आज प्रश्न विचारलाय, कारण हा संघर्ष सुद्धा तापताना दिसतोय आणि ती खतखत बाहेर येताना दिसतेय. तेव्हा पाहूयात आजचा प्रश्न, जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, विधान परिषदेत महायुतीतील बंडखोरीनं भाजप शिवसेनेतली दरी उघड झाली आहे असं तुम्हाला वाटतंय का? या प्रश्नाचं आणखी सखोल विश्लेषण आपण करणार आहोत, पण त्याआधी जरा विधान परिषद आणि बंडखोरीचं स्टेटस काय ते आपण पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कुठे अजूनही बंडखोरी आहे, अजून कुठे बंडखोरी आपण बघतोय. शिवसेना नाशिकच्या जागेमध्ये तर अजून चांगलंच नाट्य रंगलेलं आहे. इथे अधिकृत उमेदवार आहेत नरेंद्र दराडे आणि बंडखोर आहेत भाजपचे गणेश गीते आणि गोकुळ गीते. म्हणजे अधिकृत उमेदवार महायुतीचे असणार आहेत शिवसेनेचे नरेंद्र दराडे, पण भाजपच्याच दोघांनी इथे बंड केलंय. नांदेडमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत अर्थातच महायुतीचे अमरनाथ राजूरकर आणि बंडखोर आहेत राष्ट्रवादीचे प्रवीण चिखलीकर. ही बंडखोरी महायुतीत कुठे कुठे आहे आपण बघतोय. परभणीमध्ये शिवसेनेची जागाही आहे, अधिकृत उमेदवार आहेत सईद खान आणि बंडखोर आहेत राष्ट्रवादीचे विजय जामकर आणि संग्राम जामकर. आता महाविकास आघाडीची परिस्थिती आपण बघतोय. जळगावमध्ये अधिकृत जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनंच बंडखोरी झालेली आहे. सोलापूरमध्ये अधिकृत काँग्रेसची ही जागा आहे आणि अर्जच बाद झाला या उमेदवाराचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिघांची बंडखोरी इथे पाहायला मिळतेय. भंडारा गोंदियामध्ये अधिकृतरित्या काँग्रेसच्या दोघांनी बंडखोरी केलेली आहे आणि जागाही अधिकृतरित्या काँग्रेसचीच आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जिथे संघर्ष होऊ शकतो जर बंडखोरी शमली नाही तर.
आता जिथे जिथे तिढा कायम आहे तिथे उद्यापर्यंत नक्कीच काही ना काहीतरी तोडगा निघेल. पण या बंडखोरीने एक गोष्ट मात्र उघडपणे उफाळून आली आहे, ती म्हणजे शिवसेनेतली नाराजी. 6 जागांवरती दावा ठोकणाऱ्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या. त्यातही गेल्यावेळी त्यांच्याकडे असलेली आणि शिवसेनेचा गड मानली जाणारी संभाजीनगरची जागाही त्यांना भाजपला सोडावी लागली. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी बोलून दाखवायला सुरुवात केली. त्यात पहिला नंबर लावला तो अर्थातच अब्दुल सत्तारांनी. एकतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरात मुलाला अपक्ष उभं केलं. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेला संपवत आहे असा आरोपही केला. पण त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना मुंबईत बोलवलं. 3.5 तास बैठक झाली आणि बैठकीनंतर सत्तारांनी बंडाची तलवार म्यान केली. अर्थात आज ते मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहेत असं कळत आहे. मुलाचा अर्ज मागे घेत युती धर्म पाळणार असं जाहीर तर केलं, पण भाजपला रोखा अन्यथा पक्ष संपेल असा धोक्याचा इशाराही अब्दुल सत्तारांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे. हे पण आमची ताकद तर समोर आहे सर्वांच्या, ते काही लपलेली नाही. 6 आमदार आहे, 1 खासदार आहे, पालकमंत्री आहे, तर ताकद आहेच. त्याला मध्ये कुठे कुशंका नाही. आमच्यामध्ये बेबनाव होऊ नये याचा प्रयत्न काही हे चिंतक लोक करतात. त्याच्यापासून आम्हाला सावध राहून आमच्या नेत्यांनी आदेश दिला का आपण महायुती सोबत निवडणूक लढा. तुमच्या सन्मानाने त्यांच्या सन्मानाने युती झाली तो वेल अँड गुड, नाही झाली तर मग तुम्हाला कुठे अडचण येत असेल तर आम्हाला सांगा. 3 वर्षानंतर लोकसभा येणार आहे, 3.5 वर्षानंतर विधानसभा येणार आहे. आतापासून अशी स्ट्रॅटेजी असेल तर पुढचं भविष्य मला तर वाटतं का निवडणुकीमध्ये मग महायुती राहणार का नाही राहणार असेल तर दोघांनीही आचारसंहिता पाळायला पाहिजे. त्यांनी पाळायला पाहिजे, आम्हीही पाळायला पाहिजे. मी काय असं बोलणार नाही का सर्व त्यांच्या चुका आहे, आमच्याकडून काही चुका नसेल. चुका दोन्हीकडून होतात, कमी जास्त होतात. परंतु अशा गोष्टीवर वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केलं, वरिष्ठांनी सर्व याच्यामध्ये लक्ष घालून निर्णय दिला तर पुढं अडचणी येणार नाही. आज जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमुळे आम्ही बेचैन आहे, याच्यामध्ये कुठेच शंका नाही. आम्ही बेचैन नसतो तो फॉर्म भरण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही बेचैन नसतो तर हे शब्द काढण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्ही काही पागल तो नाही आहे का बलजबरी कोणाला तरी बदनाम करण्यासाठी आमचा काही हेतू असेल. आमचा आता कोणता हेतू बी राहिलेला नाही. परंतु ज्या पद्धतीने एक जिल्हा परिषद गेली, महापालिका गेली, आता विधान परिषद गेली, अशा पद्धतीने मोठा भाऊ छोट्या भावाकडून सर्व सत्ता घेत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे हा मुद्दा मी मुद्दाम सांगू लागलो. एक काळ होता का शिवसेनेच्या हातामध्ये युतीचा कंट्रोल होता, आज भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये. तर अशा पद्धतीने अब्दुल सत्तारांनी आपली अस्वस्थता वारंवार व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसांमध्ये. आणि आता यावरती त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांची प्रतिक्रिया काय हे आपण पाहूयात. आता त्यांनी काय बोलायचं काल शिंदे साहेबांना बोललेलं आहे. शिंदे साहेबांनी मला काय सांगायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं तर ह्या प्रकरणामध्ये पुन्हा जखमेचे साल काढणं हे योग्य नाही आहे. म्हणून आता याच्यावर भाष्य करणं सुद्धा उचित नाही. जे काही त्याची नाराजगी होती त्यांनी शिंदे साहेबाला सांगितली, मला काय वाटत होतं तर मी शिंदे साहेबाला सांगितलेले. म्हणून आता याच्यावर आता आम्ही जास्त भाष्य करणार नाही. अब्दुल सत्तार सध्या खूप मोठे नेते झालेले आहेत सध्या शिवसेना पक्षाचे. ते तर आता युतीत ठेवायचे की नाही याच्यावर विचार करायला लागलेले आहेत. मला वाटतं ते सगळे अधिकार शिंदे साहेबांचे आहेत. आपण लहान तोंडी मोठा आघात कशाला घ्यायला पाहिजे. आपण आपल्यापुरतं बोला ना, जिल्ह्यापुरतं बोला, पण युती ठेवायची की नाही भाजपशी हा आता मला विचार करावा लागेल. सत्तार असं बोलत आहेत, सत्तार माझे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी असं बोलू नये माझा असं त्यांना सल्ला आहे. सत्तार साहेब सध्या आमदार आहेत, त्यांनी असं बोलून कुठेतरी मिठाचा खडा टाकू नये महायुतीमध्ये. त्याच्याने होणार काही नाही, पण मला असं वाटतं असे विधान आपण टाळावेत. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया कशा आल्यात. पण एकटे अब्दुल सत्तारच आहेत असं नाहीये, तर शिवसेनेच्या आणखीन एका आमदारानेही अशीच नाराजी बोलून दाखवली आणि त्यांचं नाव आहे संजय गायकवाड. अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं आमदार गायकवाडांनी म्हटलंय. एकमेकांचं खच्चीकरण करणं युतीसाठी हिताचं नाहीये असंही ते म्हणाले. आपल्या मतदारसंघातही मित्रपक्षांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
आता शिवसेनेच्या नेत्यांची ही नाराजी पाहिली की दोन्ही मित्रांमध्ये थोडा का होईना विसंवाद होतोय हे तर स्पष्ट दिसतंय. म्हणूनच मुख्यमंत्र्यांसह शिंदेंसमोरही नाराजी दूर करण्याचं आव्हान आता असणार आहे आणि अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे असं दिसतंय. आता नाशकामध्ये जाऊया, जिथे महायुतीतल्या बंडखोरीची एक वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. नाशिकमध्ये महायुतीकडनं शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपच्या गणेश गीतेंनी बंडखोरी करत अर्ज भरला, तर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज भरलाय. नाशिकमधली हीच बंडखोरी शमवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे संकटमोचक उदय सामंत धावून गेले, पण भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते आणि अपक्ष गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलं नाही. आता उदय सामंत यांनी फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे चेंडू टोलवलेला आहे. त्यानंतर गिरीश महाजनांनी गणेश गीतेंना गाठलं. दोघांमध्ये मुंबईमध्ये बैठक झाली, तर उदय सामंतांनी नाशकामध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंची भेट घेतली. म्हणूनच नाशकामध्ये बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला यश येईल की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महायुतीमध्ये बंडखोरीने तर महाविकास आघाडी उमेदवारांच्या माघारीमुळे गोंधळलेली आहे असं दिसतंय. महायुतीशी दोन हात करायच्या गोष्टी करणाऱ्या महाविकास आघाडीला 17च्या 17 जागांवरती उमेदवारही देता आलेले नाहीयेत. महाविकास आघाडीनं 17पैकी 15 ठिकाणीच उमेदवार दिले होते. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला नाही, तर अहिल्यानगरमध्ये काँग्रेसने करण ससाणे आणि दीप चव्हाण यांना अर्ज भरण्याचे निर्देश दिले, पण तरीही अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाकडनं अर्ज भरलेला नाहीये. आता उरलेल्या 15पैकी सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्जच बाद झालाय, तर यवतमाळच्या साहेबराव कांबळेंनी आज उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आणखीन 2 उमेदवार कमी झालेत. आता घोडेबाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे. तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही. आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडेबाजार होतो आणि मग निवडणुका होतात. मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत. ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील. बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. आणि आता थेट जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला, पाहूयात जे नाट्य रंगलेलं आहे महायुतीतलं, नाराजी नाट्य म्हणा किंवा खतखत बाहेर येते, त्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया विनोद मुंढे यांची आहे. होय, नक्कीच महायुतीतील बंडखोरी हा केवळ उमेदवारीचा प्रश्न नसून कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेचाही संकेत मानला जाऊ शकतो. यूट्यूबवरनं ऋषिकेश VC यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. भाजपची गरज असेपर्यंत मित्रपक्षाला वापरून घ्यायची वृत्ती काही नवीन नाही आहे. त्यांना ना मित्रपक्षाची पडली आहे ना जनतेची. यूट्यूबवरनं अजित गुरव म्हणतायत, शिंदे साहेब आगे आगे देखो होता है क्या. आणि आपण थोड्याच वेळात चर्चा करणार आहोत, परंतु त्याआधी आपण या प्रश्नावरती कौल काय दिलाय महाराष्ट्राने याच्यावरती एक नजर टाकूया. पाहूयात पोल सेंटरला. विधान परिषदेत महायुतीतील बंडखोरीनं भाजप शिवसेनेतली दरी उघड झाली असं वाटतंय का. 19,000 मतं आली आहेत. 85% लोकांना असं वाटतंय की होय, दरी तर नक्की आहे, ती उघडही झाली आहे. 15% लोक म्हणतात नाही. आणि याच अनुषंगाने थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्या सोबत आहेत आणि त्यांना अर्थातच आत्ता जो पोल रिझल्ट आलाय नवनाथजी, त्याचा हे घेऊनच त्या नोटवरच तुम्हाला प्रश्न विचारते. कारण लोकांना आता असं वाटतंय की अगदी स्पष्टपणे दरी दिसतीये महायुतीतल्या 2 पक्षांमध्ये, म्हणजे मनभेद व्हायला लागलाय असं लोकांना वाटतंय. काय सांगाल. पूर्वीची अजिबात नाही, कुठेही मनभेद नाहीये. काही ठिकाणी निश्चितपणे बंडखोरी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, या दोघांनी बोलून
आज आपण छत्रपती संभाजीनगर बघा, रत्नागिरी सिंधुदुर्ग बघा, या दोन्ही ठिकाणी बंडखोरी मागे घेण्याचा यशस्वी प्रयत्न झालाय. उर्वरित ठिकाणी देखील उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे. याच्यामध्ये आम्ही महायुती म्हणून जिथं काही बंडखोरी असेल, नाशिकची जी महत्वाची बंडखोरी आहे ती देखील मागे घेण्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल. दुसऱ्या बाजूला बघा, महाविकास आघाडी म्हणून यांना नाशिकमध्ये उमेदवार देता आला नाही. यांना अनेक ठिकाणी उमेदवार देखील मिळाले नाही, अशी अवस्था महाविकास आघाडीची आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही तिन्ही एकसंघ आहोत. कारण या जागांची आकडेवारी बघितली, या जागांचं मतांचं गणित बघितलं तर महायुतीला कोणीही पराभूत करू शकत नाही. कारण जनतेचा कौल हा निश्चितपणे महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळं आपण जिल्हा परिषद असेल, पण पंचायत मग याच समितीचे कारणामुळे सभापती ती असतील. दरी आणखीन वाढली आहे आणि ती आणखीन लोकांसमोर येते, असं काहीतरी होत आहे? नाही, अजिबात नाही. कुठे तरी आली. एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या. त्या 4 जागावर त्यांनी उमेदवार दिले. भारतीय जनता शिवसेना राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या, तिथं त्यांनी उमेदवार दिले. उर्वरित 11 जागावर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते. तिथं भारतीय जनता पार्टीची, महायुतीची आज पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणजी, सुनीलजी तटकरे आणि राहुलजी शेवाळे हे एकत्र होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कुठेही दरी नाहीये. आम्ही महायुती म्हणून एकसंघ आहोत आणि महायुती म्हणून ही निवडणूक नवनाथजी, लढवतोय. पण कुठेतरी औपचारिकरित्या एकसंधते चा कुठेतरी दावा करणं किंवा ती दाखवणं, मी असं नाही म्हणत आहे की फक्त दावा केला जातोय, असेलही, पण त्याच वेळेला कुठेतरी बून से गई बहुत से नहीं आती असंही आपण म्हणतो. आणि अब्दुल नाही, सत्तारांनी त्याला अगदी कधी- म्हणजे मुंडकं छाटलं जात आहे अशा पद्धतीची टोकाची टीका केली. याचा कुठेच भाजपवरती किंवा महायुतीवरती परिणाम होत नाहीये का? म्हणजे हे सहन कसं होतंय भाजपला? पूर्वीजी बून से गई हौद से नहीं कधी म्हणतात, जेव्हा आमचा निवडणुकीमध्ये पराभव होईल, आम्ही महायुती म्हणून पराभूत होईल, तेव्हा तुम्हाला हा वाक्यप्रचार वापरण्याचा अधिकार आहे. तोपर्यंत तुम्ही थोडंसं वाट बघा. ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी महायुतीच्या 17च्या 17 लिहून घ्या, तुम्ही आज रेकॉर्ड करा, महायुतीच्या 17च्या 17 जागावर महायुतीचा विजय होईल. राहिला प्रश्न अब्दुल सत्तार यांचा, तर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येणार नाही. अब्दुल सत्तार यांची काय मागणी होती? अब्दुल सत्तार यांची मागणी सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तार यांची मागणी सर्वसामान्य नगरसेवकाला संधी द्या अशी होती का? अब्दुल सत्तार यांची मागणी सर्वसामान्य वर्षानुवर्ष कार्यकर्ते करणाऱ्या, काम करणाऱ्या शिवसैनिकाला, निष्ठावान शिवसैनिकाला उमेदवारी द्या अशी मागणी होती का? अब्दुल सत्तार यांची मागणी आपल्याच कुटुंबात, आपल्याच मुलाला संधी द्या अशा पद्धतीची मागणी होती. ही मागणी ना अधिकृतपणे शिवसेनेची होती. हा एखाद्या शिवसैनिकाला, निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी अब्दुल सत्तार जर का संघर्ष करत असले आणि त्यांना असं वाटलं असतं की आता आमच्यावर अन्याय होतो, आमचा हा वर्षानुवर्ष कार्य करणारा शिवसैनिक आहे, त्याला उमेदवारी दिली नाही, त्यामुळं माझ्या पक्षावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला, तर मी अब्दुल सत्तारांचं समजू शकतो. पण ते अब्दुल सत्तारांची मागणी कुणासाठी होती? स्वतःच्या मुलाबाळासाठी तुम्ही महायुतीवर आरोप करणार, स्वतःच्या मुलाचं हित बघण्यासाठी तुम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं डोकं ठीक आहे छाटण्याचा नवनाथजी, प्रयत्न तुमचा करते. या संदर्भातला मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. पण आता असं आहे की दरवेळेला जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हा एक पॅटर्नच झालेला आहे की निवडणुका येऊ देत, पालकमंत्रीपद असू देत, मंत्रीपद असू देत, या सगळ्याच टप्प्यांवरती नाराजी नाट्य सातत्याने महायुतीमध्ये बघितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने. आता 2029 मध्ये तुम्ही मला कालच म्हणाला होतात की 100% एकत्र महायुती म्हणूनच तुम्ही लढणार आहात. तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा कोणीतरी वक्तव्य करतं महायुतीतलाच एखादा नेता की मुंडकं छाटलं जात आहे आमच्या पक्षाचं एका दुसऱ्या पक्षाकडनं, तेव्हा या सगळ्याचा मतदारांवरती कुठेच परिणाम होणार नाही पुढच्या काही वर्षामध्ये? मतदार फार सुज्ञ असतात. पूर्वी जी मतदारांना माहिती आहे की अब्दुल सत्तार हे शिवसेनेसाठी संघर्ष करत नाहीत, स्वतःच्या मुलासाठी संघर्ष करतात, हे मतदारांना स्पष्टपणे माहित असतं. त्यामुळे याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला देखील काही ठिकाणी अशी वक्तव्य आली. कोकणामध्ये नारायण राणेचे 2 मुलं नितेशजी राणे आणि निलेशजी राणे यांच्यामध्ये संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला. काय झालं? या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली. असा संघर्ष करण्याचा, असा वाद पेटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो. घरामध्ये 2 भाव असतात, त्यांचंही पटत नाही, तिथं देखील वाद होतात, परंतु आमच्यामध्ये कुठेही मतभेद आहेत, मनभेद नाहीयेत. आम्ही महायुती म्हणून आणि आमचा अजेंडा स्पष्ट ठीक आहे नवनाथजी, आता आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. चंद्रकांतजी, आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. आणि आत्ता तुम्ही चर्चा ऐकली असेलच, पण सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की सत्तारांची खतखत गेले काही दिवस सुरू असलेली ही व्यक्तिगत आहे असं काल मनीषा कायंदे जेव्हा आलेल्या होत्या झिरो आवरवरती तेव्हा त्या म्हणालेल्या होत्या.
फक्त संभाजीनगरची जागा हातातून गेल्यामुळे आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ही खतखत केवळ त्यामुळेच आहे का? अब्दुल सत्तारांची खतखत ही त्यांनी अनेक वेळेस बोलून दाखवली, पण आता मात्र ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बंड केल्यासारखं वाटतं आहे. अनेकांना वाटतं हे बंडच चाललं आहे म्हणून. म्हणून हा सगळा जर प्रकार पाहिला तर महायुतीमध्ये खूप बेबनाव आहे हे दिसून येतं. एकाच ठिकाणी 3-3, 4-4 ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच आपण ऐकलं तुमच्याकडनं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की हे बेबनाव जास्त आहे. आता उद्या फॉर्म मागे घेण्याची वेळ आहे. एखाद्या वेळेस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे जर उद्या परत त्यांना समजून सांगतील आणि मग काहीतरी आश्वासन देतील की बाबा 2.5 वर्षानंतर परत आता मुख्यमंत्री बदलणार आहे, तर ते त्यांना जागा पाहिजे असेल म्हणून त्यांनी हे सुरू केलं असं हे पण अनेकांनी बोलून दाखवलं. पण मला या ठिकाणी हेच सांगायचं की आता हे बेबनावाने आता कुठेतरी यांच्यामध्ये बेबनाव आणि यांच्यामध्ये भांडणं विंतुष्ट यायला सुरुवात झालेली आहे आणि ती आमच्यासाठी चांगली आहे. हां, तो तर भाग वेगळा आहे. पण चंद्रकांतजी, मला आणखीन तुम्हाला एक गोष्ट अशी विचारायची आहे की संभाजीनगरची जागा ही शिवसेनेचा किल्ला, मुळात संभाजीनगर हा विविध पद्धतीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पण राहिलेला आहे. परंतु आत्ता कुठेतरी बालेकिल्लाच होता तो. बालेकिल्लाच होता. त्यामुळे आत्ता कुठेतरी आपले बालेकिल्ले हातातून सुटत चाललेत. अशा पद्धतीची ही कुठेतरी असलेली चिंता आहे का, खतखत आहे का? कारण पक्ष नेतृत्वाला सुद्धा अब्दुल सत्तारांनी म्हटलंय की सावध राहायची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, ॲक्च्युली मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेस शिवसेना एकच होती, तर त्यावेळेस आणि युती पण होती. त्यावेळेस अंबादास दानवे हे त्या ठिकाणी निवडून आले होते. नंतर मग शिवसेना यांनी फोडून टाकली या दोघांनी पण. आणि नंतर मग हे पाहिल्यानंतर मग आता तिथून एक ग्रुप सुरू झाला. पण आता ज्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना यांनी फोडली, तीच गत आता यांची शिवसेना फोडण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते असं लोकांना दिसून येत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आज ह्या अशा प्रकाराने म्हणजे राजकारण एकदम खालच्या पातळीवर गेलं असं लोक सुद्धा म्हणत पण आहेत. खैरेजी, एक आणि म्हणून मला या अगदी ठिकाणी सोपा प्रश्न विचारते तुम्हाला की शिवसेनेचं मुंडकं छाटताय भाजप, या विचारांशी, या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का अब्दुल सत्तारांच्या? नाही, हे बरोबर आहे. ते कारण आम्ही रोजच पाहतो ना, लोकलमध्ये असल्यामुळे आम्हाला माहीत पडतं. रोज लोकलच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत असतात. तो त्याच्या लोकांना हे करतो, हा त्यांच्या लोकांना हे करतात, हे त्यांच्या लोकांना हे करतात, हे सगळं चालू आहे. आणि म्हणून आम्हाला सगळं दिसून येतं की नक्की यांच्यामध्ये चंद्रकांतजी, खूप मोठा बेबनाव हे आहे. तुम्ही आणि स्थानिक तो पातळीवरती बेबनाव म्हणताय, त्या पण ठिकाणी फक्त आता वाढत स्थानिक चाललेला आहे. पातळीवर नव्हे तर संपूर्ण राज्यामध्येच कुठेतरी शिवसेनेच्या सगळ्या जागा कॅप्चर करणं किंवा अशा पद्धतीने पिछेहाट करण्याचा हा एक सिस्टमॅटिक प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का भाजपचा? हो ताई मी सांगतो ताई. हां, आता तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी यांचे भांडणं सुरू झालेले आहे, अनेक ठिकाणी. आणि त्यांना हे वाटतं की शिंदे सेनेला हे बाजूला करतायत आणि त्यांचं, कारण आपल्याला आठवत असेल की स्वतः अमित शहा साहेबांनी सांगितलं होतं का 29 में हम अकेले लढेंगे, हे त्यांनी सांगितलं होतं. आणि नंतर ते 29ची तयारी त्यांनी भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे. मग यांना हेच वाटतं की मग आपण युती केलेली आहे, तर हे कशाकरता करायचं. आणि म्हणून हा दृष्टिकोन जर पाहिला तर मी निश्चितपणे सांगतो की यांच्यामध्ये आता भांडणं खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे. आणि म्हणून आज ठीक आहे, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र भाऊ असतील, हे सगळे एकत्र बसून त्या ठिकाणी उद्याचा तिढा सोडवला तरी सुद्धा तो एका क्षणात सुटणारा प्रश्न नाही असं तुम्ही म्हणताय. नक्कीच नवनाथजी, अगदी 10 सेकंदात मला ह्याच्यावरती प्रतिक्रिया हवी, जास्त वेळ नाही आपल्याकडे. पूर्वी चंद्रकांतजी खैरे ज्येष्ठ नेते आहेत, उभाटा गटामध्ये त्यांच्यावरच सगळ्यात जास्त अन्याय होतो. अंबादास दानवेंना समोर करून चंद्रकांतजी खैरे जे वर्षानुवर्ष उभाटाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतात, त्यांच्यावर सर्वाधिक अन्याय उभाटा गटामध्ये होतो. त्यांनी त्यांची चिंता करावी. महायुती म्हणून आम्ही एकमेकांसोबत भरभक्कम आहोत आणि 17च्या 17 चंद्रकांतजी खैरे 17च्या 17 जागा या महायुती म्हणून आम्ही जिंकू. आणि 2029ची देखील चिंता तुम्ही करू नका. 2029ला देखील महायुती म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवू. तुम्ही फक्त अंबादासजी दानवे
यांच्याऐवजी तुम्हाला कधी संधी मिळेल? उभाटा गट बरं ठीक आहे, उद्धवजी ठाकरे चंद्रकांतजी तुम्हाला कधी एका न्याय वाक्यात देतील? तुमचं उत्तर घ्यायचंय मला याच्यावरती. चंद्रकांतजी एका वाक्यात आहे उत्तर. आहे नवनाथजी नवनाथजी बोला. 17 जागा हे जिंकतील, ठीक आहे, आता प्रयत्न करायला लागले ते करतील, पण 29ला मात्र हे येणार नाहीत. 29ला त्या ठिकाणी परत एकदा खूप मोठा बरं, ठीक आहे. देशामध्ये खूप मोठा स्फोट होईल आणि निश्चितपणे मी सांगतो की ठीक आहे. 29ला भारतीय जनता पार्टी येणार नाही, नक्कीच, नक्कीच. महाविकास आघाडीच येऊ शकेल. हे ठीक आहे, 100% नक्कीच मी चंद्रकांतजी याच्यात सांगतो. 2029ला काय होईल हे आपण बघणारच आहोत. काही काही त्याचे ट्रेलर्स आता दिसत आहेत का हेही तेव्हाच कळेल. अर्थात मागे वळून बघताना धन्यवाद तुम्ही दोघांनी आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. आणि यानंतर एबीपी माझाची संपादकीय भूमिका मांडतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. शिंदेचे आमदार, मग ते अब्दुल सत्तार असो किंवा संजय गायकवाड की मग संजय शिरसाट, हे भाजपाबद्दल गेल्या 2 दिवसात बरंच बोलून गेलेत. आता ही सगळी माणसं एकनाथ शिंदेंच्या शब्दापलीकडची नाहीत. त्यात ही सगळी मंडळी वैयक्तिकरित्या राजकारणातील मुरब्बी आहेत. त्यामुळे कधी काय बोलावे हे जसं त्यांना कळतं, तसंच कधी काय बोलू नये हे सुद्धा त्यांना तेवढंच कळतं. त्यामुळे सत्तारांच्या बाबतीत चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांनी मित्रपक्षाबाबत वक्तव्य करायच्या आधी पक्षप्रमुख म्हणजेच एकनाथ शिंदेंना विचारलंय का? कारण असं बोलायचं असल्यास पूर्व परवानगी घ्यावी हे समन्वय समितीत ठरलंय. जर परवानगी न घेता ही मंडळी असं सगळं बोलले असतील तर ह्याचा अर्थ हाच होतो की राजकीय फायदा दिसल्याशिवाय ते असं बोलू शकत नाहीत. त्यामुळे शब्द यांचे असले तरी भावना नक्की कोणाच्या हा सवाल साहजिकच मनात येतो. तसेच सत्तेचा फेविकॉल असला तरी मैत्रीचे सांधे जिल्ह्याच्या राजकारणात खिळखिळे तर होत नाही आहेत ना, हा पण सवाल सध्या महायुतीसमोर असेल. पूर्वी आता वळूयात संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या आखाती युद्धासंदर्भातल्या बातम्यांकडे. आखाती युद्धाचा थेट संबंध हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि पर्यायाने कच्च्या तेलाशी आहे. त्यामुळे या युद्धाने महागाईचा भडका उडवलेला आहे हे आपण सगळे जाणतो. भारतामध्ये इंधन कमालीचं महागलंय. याच महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज नवी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं. रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. त्यात अनेक मोठ्या नेत्यांसह पोलिसांची धक्काबुक्की झाली. पोलिसांना नेत्यांची धरपकड करावी लागली. सकाळीच झालेल्या या आंदोलनाने आजचा दिवस गाजला. त्यासंबंधीच्या बातम्या आपण बघणार आहोतच, पण आत्ता युद्धाची स्थिती काय आहे त्याच्यावर एक नजर टाकूया. आता तुम्हाला नक्कीच माहिती आहे की अमेरिका इस्रायलचं इराणशी 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. शांती करार करण्यासाठी 7 एप्रिलला युद्धात शस्त्रसंधी झाली. पण ही शस्त्रसंधी सुरू असतानाच अमेरिकेने इराणच्या काही ठिकाणांवरती हल्ला केला. त्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आता इराणने अमेरिकेच्या आखातातल्या तळांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. दरम्यान अमेरिकेने इराणच्या एका ऑइल टँकरवरही हल्ला केलाय. आता अशी स्थिती पुन्हा एकदा चिघळत असताना 2 दिवस आधी लेबनॉनवरती हल्ले रोखण्याची सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना केलेली होती. पण नेतान्याहू ऐकायलाच तयार नाहीयेत. लेबनॉनमधल्या हिजबुल्ला दहशतवादी तळांवरील त्यांचे हल्ले अजूनही कायम आहेत. थोडक्यात अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. शिवाय शस्त्रसंधी सुरू असताना एकमेकांवरती हल्ले सुरू झालेत आणि यातनं युद्धाचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे भीषण महागाई आणखीन तीव्र होण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच आपला प्रश्न सुद्धा या संदर्भातला आहे. दुसरा प्रश्न पाहूयात पोल सेंटरला. आखातात युद्धाचा पुन्हा भडका उडालेला दिसतोय. त्यामुळे महागाई आणखी वाढेल असं तुम्हाला वाटतं का? जरूर व्यक्त व्हा. आता इराणने अमेरिकेच्या आखातातल्या तळांवरती ताजे हल्ले केलेत. हे हल्ले का केले त्याच्या मागची कारणं आपण पाहूयात. इराणच्या दक्षिणेला आणि हॉर्मुझच्या उत्तरेला पर्शियाच्या आखातामध्ये केशम बेट आहे. या बेटावरती इराणचा जगातील सर्वात मोठा समुद्री पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे आणि याच बेटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला केला. आपण याच हल्ल्याला प्रत्युत्तर दिलंय आणि हल्ले केलेत असं इराणने म्हटलंय. यामध्ये इराणने कुवेत, बहारीन आणि इराकवर ताजे हल्ले केलेत. या तिन्ही देशांमधल्या अमेरिकेच्या तळांवरती क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स डागण्यात आली आहेत. हल्ल्यामुळे कुवेत आणि बहारीनने त्यांच्या देशातील हवाई उड्डाणं पुन्हा एकदा बंद केली आहेत. इराणने डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन अमेरिकेच्या
पेट्रियस एअर डिफेन्स प्रणालीने तातडीने नष्ट केल्याचंही कुवेतने म्हटलंय. पण इराणने अमेरिकी तळावर केलेल्या हल्ल्यामध्ये कुवेतमधील एक विमानतळ सुद्धा लक्ष्य झालं आणि त्यामध्ये तब्बल 60 जण जखमी झाले. आता इराणची क्षेपणास्त्र थेट अमेरिकेच्या तळांपर्यंत पोहोचलेली नसली तरीही हे हल्ले आणि प्रतिहल्ले यांची तीव्रता येत्या काळात पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे आणि त्यातून युद्धाचा भडका पुन्हा उडण्याची भीती आखातावरती निर्माण झाली आहे. अर्थातच याचे आणखीन जास्त भीषण परिणाम जगावरती होऊ शकतात. आता या स्थितीमध्ये अमेरिकेने केलेली इराणच्या बंदरांची नाकेबंदी अजूनही कायम आहे. या नाकेबंदीमुळे इराणची जहाजं आणि कच्च्या तेलाचे टँकर्स पर्शियाच्या आखातातनं बाहेर पडूच शकत नाहीयेत. त्यातच इराणच्या अशा एका ऑइल टँकरवरती अमेरिकेने हल्ला केला आणि त्यामुळेही इराण चिडलंय. पण यातील एक दिलासादायक घटना आहे आणि ती अशी आहे की अमेरिकेच्या नाकेबंदीतही 15 ऑइल टँकर्सनी होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे. आता त्यात भारताचे टँकर्स नेमकी किती आहेत ही माहिती समोर आलेली नाही आहे, तरी पण काहीशी दिलासादायक बाब असं नक्कीच म्हटलं पाहिजे. आता इथे युद्धस्थिती पुन्हा भीषण रूप घेण्याची शक्यता आहे. पण इस्रायलला याचं कसलंच सोयरसूतक नाही. हा देश कोणाचंच ऐकायला तयार नाही. या आखाती युद्धात इस्रायलने इराणसह लेबनॉनवरती हल्ले केले. ते हल्ले थांबवणं ही इराणची शांतता प्रस्तावातली एक महत्त्वाची मागणी आहे. त्यामुळे हे हल्ले रोखण्याची कडक सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना दिली आहे. पण नेत्यानाहू त्यांचंही ऐकायला तयार नाहीत. लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवाद्यांवरती हल्ले सुरूच राहतील असं नेत्यानाहू यांनी म्हटलंय. नेत्यानाहू इतकाच इशारा देऊन शांत बसलेले नाही आहेत. इस्रायली एअरफोर्स आणि लष्कराने हिजबुल्लाच्या अनेक तळांवरती संयुक्त हल्ले केलेत. त्यात हिजबुल्लाची कमांड सेंटर्स आणि गोदामं नष्ट करण्यात आली आहेत. पण या हल्ल्यामुळे इराण अर्थातच खूप संतापलंय. हिजबुल्ला हे इराण समर्थक आहे, त्यामुळे त्यांच्यावरील हल्ले बंद न झाल्यास येमेनच्या हुथी बंडखोरांना हाताशी घेऊन तांबड्या समुद्राच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेबची सामुद्रधुनीही बंद करण्याचा इशारा आता इराणनं दिलेला आहे. अशा प्रकारे युद्धाचा पुन्हा भडका उडतो की काय ही टांगती तलवार संपूर्ण जगावरती आहे. आता हे आखाती युद्ध हजारो किलोमीटर दूर सुरू असलं तरी त्याचे पडसाद भारतीयांच्या खिशावरती उमटतायत आणि हे गेले काही दिवस सातत्याने उमटत आले आहेत. आता तर आणखीनच आपला खिसा फाटायला लागलाय. या स्थितीचा भारतीय शेअर बाजारावरती सुद्धा आज मोठा परिणाम झालेला दिसला. सकाळच्या सत्रामध्ये शेअर बाजार जवळपास 1.5% घसरलेला होता. पण सुदैवाने अखेरच्या तासामध्ये काही प्रमाणात खरेदी झाली आणि बाजार 1% सावरला. पण तुम्हाला माहिती आहे की या युद्धाचे भीषण परिणाम याआधीच झालेले आहेत. सर्वसामान्यांचा दररोज संबंध येणारं पेट्रोल महिनाभराच्या आत 103 वर 111 रुपयांवरती गेलंय. 90 रुपयाचं डिझेल 97 रुपयांपर्यंत पोहोचलंय. LPG सिलेंडरच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. CNGची किंमत 100 पार गेली आहे. काही भागांमध्ये पेट्रोल डिझेलच मिळत नाहीये, त्यामुळे पेट्रोल पंपावरती रांगा सुद्धा लागल्या आहेत. नांगरणीच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल किती होत आहेत हेही आपण बघतोय. यातून वस्तू महाग होऊ लागल्या आहेत आणि प्रामुख्याने खाद्यपदार्थ महागलेत. तर या सर्व महागाईच्या स्थितीमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज नवी मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं. या सर्व स्थितीबद्दल आता तज्ज्ञांना काय वाटतंय, तज्ज्ञांच्या दृष्टीने किती वेळ ही परिस्थिती खेचली जाईल आपण बघूया. अमेरिका आणि इराण यांच्यामधली जी शस्त्रसंधी आहे ही शस्त्रसंधी आता व्हेंटिलेटरवरती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की शस्त्रसंधीची मुदत संपत आलेली आहे. मात्र ह्या शस्त्रसंधीचं उल्लंघन होणाऱ्या अनेक घटना घडायला लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे इस्रायलकडनं लेबनॉनवरती होणारे हल्ले, कारण याचीच पूर्वअट ही इराणने टाकलेली होती आणि त्यामुळे शस्त्रसंधी ही लवकरच संपुष्टात येईल आणि पुन्हा एकदा अमेरिका आणि इराण परस्परांना भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागलेले आहेत आणि स्वाभाविकपणे त्याचा जो परिणाम आहे हा तेलाच्या किमतीवरती होणार आहे. स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड अजूनही आहे. जी तेलाची किंमत आता $100 पर्यंत आहे ती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता नाकारता येते आणि जगभरामध्ये याचा फटका बसणार आहे. महागाई पुन्हा एकदा वाढणार आहे. त्यामुळे शस्त्रसंधीचं उल्लंघन होणाऱ्या घटना बघता युद्ध हे पुन्हा एकदा सुरू होतं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तर आता राज्याच्या राजकारणामध्ये विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी विरोधक तिथे एकमेकांसमोर आहेतच, पण ही लढाई निवडणुकीपुरती नाही आहे, ती रस्त्यावरही उतरली आहे. युद्धामुळे निर्माण झालेली महागाई, इंधन दरवाढ आणि सर्वसामान्यांचे होत असलेले हाल याला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज नवी मुंबईमध्ये अभूतपूर्व आंदोलन केलं. महिला आंदोलकांनी चक्क रस्त्यावरती स्वयंपाक मांडला. LPG सिलेंडर महागल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर खाली बसून चुलीवरती पोळ्या भाजण्यात आल्या. आंदोलन उग्र झालं. रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. तो रोखताना प्रचंड धक्काबुक्की झाली आणि त्या धक्काबुक्कीमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे खाली पडल्या. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना महिला पोलिसांनी अक्षरशः उचलून नेलं. माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, सक्षणा सलगर असे अनेक आंदोलनकर्ते, या आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. महागाई विरुद्ध असं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्याचा इशाराही दिलाय. बघूयात पक्षाचे नेते काय म्हणाले. भारतात आणि खास करून महाराष्ट्रातल्या जनतेला महागाईला सतत तोंड द्यावं लागतंय. प्रचंड महागाई वाढलेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस रोज वाढतोय. सोनं रोज वाढतंय. ही अघटित आहे. यापूर्वी एवढी महागाई कधी वाढलेली नाही. आमच्या मनमोहन सिंगांच्या काळात जे पेट्रोल 60 टन 65 टन 70 रुपयावर होतं ते आज 115 रुपयावर जायला लागलं. त्यामुळं सरकारला जनतेची काही फिकीर नाही. सरकारने सातत्याने या पेट्रोल डिझेलच्या विक्रीतून कर गोळा करून सरकार चालवण्याचा उद्योग केलेला आहे. आज अमेरिका सांगेल त्यावेळेलाच आम्ही कच्चा तेल खरेदी करू शकतो, अशा प्रकारची प्रचिती या सामान्य जनतेला आणि भारताला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधामुळे अनेक राष्ट्र आपल्याकडून लांब गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही आणि आपल्याला आवश्यक असलेलं इंधन मिळत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये आवाज उठवावा म्हणून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. थेट जाऊयात पोल सेंटरला. दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय ते आपण बघूयात. युद्धाच्या अनुषंगाने महागाईत आणखीन वाढ होणार आहे का, असा आमचा प्रश्न होता. एकूण मतं 33,000 आलेली आहेत आणि अर्थातच 96% लोकांना ही भीती आहे की महागाई आणखीन वाढेल. 4% लोक सकारात्मक आहेत की असं होणार नाही. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.